Thank you.
नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भावाची पुरी वाहावशी,
काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाचे करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी महावशी विठ्ठल परम कुंडलिकाय धातृं मन्द्रहि समागश्वदिष्टं तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गाकरो श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता शेवे लागी सेवक झालो तुमच्या लालो एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस परवावे तुमच्या अनुग्रहाला धनो पावन झालो चराचरेही सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी महावशी विठ्ठल प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव अखिल वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत देवनिवासी श्रीमान श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा गाथ्यातील हा 3 चरणाचा आणि अत्यंत छोटासा अभंग आहे. अभंगाचे चरण 3च आहेत. अभंग छोटा आहे पण त्याचा अर्थ मात्र भरपूर मोठा आहे. विठ्ठल बघा तुम्ही काही माणसं कमी बोलतात, काही माणसं सभापती साहेब अत्यंत कमी बोलतात पण मार्मिक बोलतात, आणि काही माणसं भरपूर बोलतात पण त्यांच्या बोलण्याकडे कोणाचं काही लक्ष नसतं. आमच्या तुकोबारायांचं बोलणं म्हणजे तू कोणी घेतले
मोती जैसे मोत्याचं माप तसं आमच्या तुकोबरायांचा शब्द. तुकोबरायांचा शब्द म्हणजे तुकोबरायांचा अभंग म्हणजे एका एका अक्षरात छोटा आहे, 3 चरणांचा आहे, पण त्याचा अर्थ मात्र असा भयंकर मोठा आहे. तुकोबरायांनी या 3 चरणामध्ये आपल्या सर्वांना उपदेश केलेला आहे, पण त्याची गमक थोडी वेगळी आहे. हा वाजवा. विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हाशी, मी सांगतोय तुम्हाशी, सांगतोय तुम्हाशी. हा शब्द काय उद्देशानं वापरला असेल बरं बाबा? 10 वाजता कीर्तन संपणार आहे, थोडं ऐकणार आणि थोडं लक्ष देऊन ऐका. तुम्हाशी याचा अर्थ असा आहे की मी माणसा आहात आणि मी हे माणसा करता सांगतोय. मी सांगतोय तुम्हाशी म्हणजे तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हाशी. काय सांगता महाराज? भजा रे विठ्ठला. तुम्ही या विश्वाचा जो मालक आहे त्या विठ्ठलाला तुम्ही भजा. आता भजा याचा अर्थ काय आहे? भज भजयंती, त्या परमेश्वराचं चिंतन करणं, मनोभावे चिंतन करणं, याचा अर्थ त्याला भजा. ठीक आहे महाराज, पण तुम्ही काय सांगता? महाराज या अभंगातून सरळ उत्तर देऊन जातात. नाही तरी गेला जन्म वाया. उत्तरार्धामध्ये म्हणतात तुमचा जन्म वायाला जाईल. मी सांगतोय तुम्ही विठ्ठलाला भजा, आणि तुम्हाला सांगतो तुम्ही माणसं आहात, माणसांकरता बोलतोय. मी सांगतोय तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाला भजा. नाही भजला तर नाही तरी गेला जन्म वाया. कसं काय महाराज? आमचा जन्म कसा व्हायला जाईल सांगा बरं? महाराज म्हटले त्याचं असंही सांगतो तुम्हाला, जरा ऐका. तुम्ही विठ्ठलाला सोडून, देवाला सोडून, परमात्म्याला सोडून कुठे जरी आवर घालण्याचा प्रयत्न केला आणि किती जरी पळालात ना, किती जरी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही वाहतच जाताल. करिता बरोबरी, बरोबरी नाही शब्द ध्यानाचा. कारण काय होतं, आपल्या भजनी मंडळामध्ये जरा थोडे भाविक लोक असतात आणि त्याच्यामुळे देवाला चालतंय, पण ते शब्दरचना कधी कधी बिघडून जाते आणि मग गोंधळ होतो. लक्षात ठेवा, अनुस्वार, उच्चार, रस्व, दीर्घ हे सर्व बघितलं पाहिजे. कधी कधी भजनामध्ये सर गोंधळ होऊन जातो, नाही का? जाऊ द्या चला. महाराज म्हणतात तुम्ही विठ्ठलाला भजा
अन्यथा तुमचा जन्म व्हायला जाईल. कसं काय जाईल महाराज? आमच्याकडे भरपूर काही आहे ना. आमच्याकडे संबंध आहे, नातेवाईक आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, नाही का? अजून काय सत्ता आहे. आम्ही सर्व सदृढ आहोत महाराज. आमचा जन्म कसा बरं व्हायला जाईल? महाराज म्हटले, ऐका मायबापांनो, तुम्ही किती जरी आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी तुमची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही देवाला वजा करून जर जे काय करत असाल ते सर्व तुमचं वायाला जाणार आहे. करिता बरोबरी काय होईल? आणखीन तुम्ही दुरावत जाल. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वहावशी. भवाची पुरी याचा अर्थ काय? भवसागर, संसार रूपी समुद्र, हा भवसागर आहे ना तुमचा, हा वायला जर त्याच्यामध्ये तुम्ही बुडून जाल. आणि त्याच्याकरता मी तुम्हाला सांगत आहे, करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वहावशी. ही कळलं आम्हाला? थोडस कमी महाराज, आम्हाला कळलं की आता देवाला भजलं पाहिजे, नाही तर आमचा जन्म व्हायला जाईल. आमच्या लक्षात आलं तुम्ही बोलता ते योग्य आहे. आता आम्ही ते करण्याकरता तयार झालो आहोत महाराज. आता आम्हाला देवाला भजायचं आहे, विठ्ठलाला भजायचं आहे. पण त्याला भजण्यासाठी आता आमच्याकडे काय असलं पाहिजे? काय लागतं तुमच्या देवाला सांगा तरी. बाबांनो, माझ्या देवाला काही लागत नाही बरं. आणि खरंच आहे ते, देवाला काय लागत नाही. विठ्ठल विठ्ठल देवाला काही लागत नाही. धान्य नाही, पैसा नाही, संपत्ती नाही, ऐश्वर्य नाही, सत्ता नाही, अजून काय तुमचा मोठेपणा नाही. देवाला काही लागत नाही. पण अलीकडे काय झालं महाराज, सभापती साहेब, अलीकडे काय झालं? देवाला काहीतरी लोक समजतात, आम्ही हे दिलं ना, आम्ही ते दिलं, आम्ही ते दिलं, आम्ही ते दिलं. याच्याकरता देवाला काय देणार तुम्ही? एक मिनिट मी सांगतो, जरा ऐका. तुम्ही पंढरपूरला गेलात ना सर्वजण? तिथं बसलेले कोण कोण गेलं नाही बरं? सर्वच गेले, आहे की नाही? असं बोलायचं. पंढरीला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं. आणि स्नान केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही चंद्रभागेचं स्नान आटोपल्यानंतर असं ओंजुळीत पाणी घेता, चंद्रभागेचं पाणी घेता आणि सोडता कुठे हो? कुणाचं आहे पाणी? देता कुणाला? सांगा ना, पाणी कुणाचं? चंद्रभागेचं. आणि परत सोडता कुठे? म्हणजे तिचंच, म्हणजे देवीचंच घ्यायचं. वा वा, हुशार आहे. म्हणजे तुम्ही देवाला काय देणार आहात? महाराज म्हणतात, देवाला काही लागत नाही, काही न लगे. मी अभंगाचे जे 3 चरण आहेत ना, त्या 3 चरणाच्या शब्दांचा अर्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्यानंतर आपल्याला भावार्थ करायचा आहे. सांगा मला, काही न लगे देवाला काय लागतं महाराज? आम्हाला कळलं आमचा जन्म व्हायला जाणार आहे, मग आम्ही आता देवाला भजतोय. पण तुमच्या देवाला भजण्यासाठी आमच्याकडे काय असलं पाहिजे? प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बरं का, लक्षात ठेवा. कीर्तन म्हणजे काय असतं? कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये प्रश्न उभा करावा आणि तो सोडवावा, याचंच नाव कीर्तन आहे. विठ्ठल माझ्या कीर्तनावर बरेचसे महाराज आहेत. म्हणजे तुमचं गाव भाग्यवान आहे बरं, तसं भाग्यवान. कारण गावात महाराज असणं एक नाही, एवढे महाराज असणं हे गावाचं परम. महाराज देवाला यातलं काही लागत नाही. मग काही न लगे, काहीच लागत नाही. मग काही न लगे म्हणजे काहीच लागत नाही का? असं पण समजू नका. देवाला काही लागत नाही याचा अर्थ काहीच लागत नाही असं पण समजू नका. काही न लगे पण एक मात्र नक्की लगे. बसलेले सर्व मंडळी, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे. तुम्ही असे रडके का बरं? अरे गेला की कोरोना, घाबरू नका. आम्ही पण घाबरत होतो. भोकळी काढून टाका, आता घाबरू नका. काय नाही, ते थंडी तापच आहे. पण ते थोडंसं आता जाऊ दे, त्याच्यात मला बोलायचं नाही, जायचंय नाही.
तिकडे गेलो तर आपण कीर्तन राहून जाईल, नाही का? चला, मुद्दा असा आहे, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे, एवढं का सोडले तुम्ही? हसा हसा बघू जरा, खरा हसती चेहरे, असं फुलून असे ते सूर्यफुलासारखं नका नको बघा, फुलून ऐकायचं कीर्तन. काही न लगे, महाराज म्हणतात काहीच लागत नाही, काही न लगे, पण एक मात्र नक्कीच लगे. काही लागत नाही याचा अर्थ देव काहीच नाही घेत का? अहो, तुमची संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य, सत्ता यातलं काही देव घेत नाही, पण एक गोष्ट देवाला नक्की लागते, काही न लगे एक, काही न लगे पण एक मात्र लागतंय लगे. काय लगे? काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आनंद भोवाची विठ्ठल. असा या 3 चरणांचा संदर्भ शब्दार्थ मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. गेली श्री क्षेत्र मानुरी आणि या मानुरी गावामध्ये गेली मला वाटतं काहीतरी 75 वर्ष 50 वर्ष झाली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा. रेणुका माता या आमचं कुलदैवत आहे तुम्हाला, आमचं कुलदैवत आहे. आम्हाला काही जरी झालं तरी इथे यावं लागतं. तुम्हाला काय माहिती नाही होत, आम्ही कधी येतो आणि दर्शन करून जातो. आमचं कुलदैवत आहे. रेणुका मातेच्या आशीर्वादाने स्वर्गीय वैकुंठवासी भानुदासजी महाराज गायके आदी करून परमार्थाचा खांब महामेरू आपल्या सर्व नगर जिल्ह्याचं भाग्य स्वर्गीय वैकुंठवासी बनशी बाबा तांबे या 2 महात्म्यांच्या आशीर्वादानं आणि आपल्या गावातील 3ही महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय आपल्या सर्वांचं आदरस्थान आमचे शंभू बाबा, त्यांच्या घरामध्ये जाऊन आम्ही बसलो. आता आल्यानंतर जेवण वाटलं कोरोनाचं आम्हाला, नाही तर घरात जायला सुद्धा माणसं भेटतात अलीकडे. तदनंतर आपल्या गावचे भूषण आमचे नितांत आमच्या नात्यानं मेवणे लागतात आणि असे किशोरजी महाराज थोर भागवत आचार्य या 3 महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ आदरणीय सीमाताई त्याही आज या कीर्तनाला आहे. म्हणजे सपत्नीक असा प्रकार आहे. आदरणीय आमचे गोकुळदास पाटील, आपण सर्व ग्रामस्थ, डॉक्टर वगैरे जे काय असतील आपल्या गावातले सर्व टाळकरी बांधव, आमचे 2 मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, गायनाची साथ करणारे दिग्गज आमचे सर्व भजनी मंडळी, विनेकरी महाराज आणि तुळशीवरी माता. साऊंड सिस्टीम गावातलीच आहे, पण ऑपरेट करण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचे चांगले थोर गायक आमचे आबा आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत. आता सुंदर असा कार्यक्रम तुम्ही घडून आणला. मला 2 वर्षाच्या नंतरचा वाटतो हा कार्यक्रम. म्हणजे आपण 2 वर्षाच्या जे कार्यक्रम चालायचे महाराज, तसं आपण या ठिकाणी सगळं हे सभापती साहेब घडून आणलेलं आहे. मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. विठ्ठल. मला तरी असं वाटतं की तुमचा असा निर्धार आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा, अशा उक्तीप्रमाणे महाराजांनी मला फोन केला तुमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार आणि या ठिकाणी कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. यापूर्वी मी एक कार्यक्रम केलेला आहे, 1 रोज झाले असतील, पण त्यावेळेला काही एवढं स्वरूप नव्हतं. सर्वमंडळ वगैरे नसेल, बाबांच्याच घरामध्ये आम्ही येऊन थांबलो होतो आणि सुंदर कीर्तन त्याही वेळेला झालं. आजही आपण सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही डेअरिंग केलं, म्हणजे नियोजन करण्याचं डेअरिंग केलं, पण तुम्ही भाविकांनी येण्याचं डेअरिंग केलं. हा दास्तवलेत महाराज. सभापती साहेब आमच्या गावात 20 लोक गेले, 20 लोक, आणि या कोरोनाच्या काळात गेल्यामुळे डेअरिंगच करत तुम्ही केलं की तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल.
आज या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवंताच्या बजरंग बली हनुमंतरायाच्या चरणी मला वाटतं पारायण चालू आहे. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हा चांगला उपक्रम आहे. ज्ञानेश्वरीचंच पारायण असतं, नवनाथ ग्रंथाचं असतं, बरोबर असते, अनेक ग्रंथाचं असतं, पण सप्ताहामध्ये नाही तर अलीकडे लोक आता चरित्राचं पारायण करायला लागले. हा भाग याला जुळत नाही असं. आज आजच्या या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प समर्पित करण्याकरता मला आपण निमंत्रित केलेलं आहे. महाराजांच्या घरी सुंदर असं भोजन केलं आणि कीर्तनाच्या आधी भोजन थोडंसं बऱ्यापैकी झाले, त्याच्यामुळे बोलायला जरा तकलीफ होती, पण तरी सुद्धा मी ती सहन करून बरोबर आपल्या वेळेत कीर्तन सोडणार आहे. तर अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. तुकोबाराय म्हणतात की मी सांगतोय, तुम्हाला सांगतोय. प्रश्न असा निर्माण होतो, महाराज तुम्ही का बरं सांगता? तुम्हाला आम्ही विचारलं नाही. विचारलेलं नसताना सांगावं का? हा प्रश्न काहीच विचारलं नाही. आता परवा काल तुम्ही मला भेटले आणि आम्ही तुम्हाला काहीच विचारलं नाही, बळच तुम्ही काहीतरी सांगायला लागले. चालेल का असं? तुकोबाराया तुम्ही म्हणताय सांगतो, मी सांगतो, तुम्हाला सांगतो, आपण आम्ही तुम्हाला विचारलंय का? असा प्रश्न ध्यानात घ्या बरं का. काय प्रश्न आहे ऐकताय ना तुम्ही सर्वजण? महाराज म्हणतात मी सांगतोय, तुम्हाला सांगतोय, तुम्हाशी सांगतोय, मी सांगतोय. अहो पण महाराज आम्ही तुम्हाला विचारलं जर नसेल तर तुम्ही का बरं सांगण्याचा अट्टहास करता? काय कारण आहे याचं? कळवळा पुढे जीव तुटे तिळतिळा, जीव तुटे तिळतिळा येतो हिताचा कळवळा. आपला मुद्दा असा आहे की तुम्ही आम्हाला विचारलं नाही, आम्ही तुम्हाला काही महाराज विचारलेलं नसताना तुम्ही म्हणताय की सांगतो. का बरं सांगता? सगळ्या प्रमाणांचे उत्तर आपल्याला पुढे घ्यायचे आहे. प्रमाण आता तुमच्या लक्षात आले. प्रमाण फक्त ऐकून ठेवा आणि मी 2 मिनिटाचं प्रास्ताविक आपल्या पुढे सादर करणार आहे. काय का महाराजांना आम्ही तुम्हाला विचारलेलं असताना तुम्ही सांगावा, हा काय न्याय आहे? कशात आता सांगता? काय गरज आहे तुम्हाला सांगण्याची? कशात आता सांगता? सांगतो काय सांगता तुम्ही? आम्ही तुम्हाला विचारलेलं नाही. आता मुद्दा असा आहे, काही गोष्टी जगात अशा असतात की खरोखर त्या विचारल्याशिवाय सांगू नये. बरं, एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्यात. बरं, आणि काही एक गोष्ट अशी आहे की ती विचारली जरी नसेल तरी सांगितल्याशिवाय राहू नये. एक गोष्ट अशी की विचारली तरी सुद्धा सांगू नये.
आता काय विचारल्याशिवाय सांगू नये, काय विचारल्यावर सांगावं आणि काय नाही विचारलं तरी सांगावं, काय नाही विचारलं तरी सांगितल्याशिवाय राहू नये, अशा एक 2-3 मुद्द्यांचा मी आपल्या पुढे जरा पाढा वाचतोय. आपण लक्षपूर्वक ऐका. एक गोष्ट अशी आहे की खरोखर जर विचारली नाही ना तर सांगूच नाही. न्याय असं सांगतो, सांगू नये. न्यायशास्त्र असं सांगतं जर विचारलं तर सांगावं, पण काय विचारल्याशिवाय सांगू नये याला सुद्धा शास्त्र आहे ना. विचारल्याशिवाय सांगू नये ही गोष्ट खरी आहे, पण काय विचारल्याशिवाय सांगू नये. आता एक उदाहरण देतो, ऐका. आता एक कीर्तन चालू आहे, लक्षात ठेवा. आणि पाठीमागं जरा काहीतरी 1-2 माणसांची भांडणं चालू आहे, ऐका. आणि ती भांडणं ऐकणारा एक मनुष्य त्या भांडणामधून इकडे आला. कारण आपली सवय अशी आहे, कीर्तन ऐकायला एक वेळेला कंटाळा येतो, हरिपाठ करायला कंटाळा येतो, आळस येतो, पण भांडणं जर काय बोलावं आता. बरं ऐकलं काय पाहिजे कारण कीर्तन भजन ऐकलं पाहिजे. कीर्तन भजन जर ऐकलं नाही, लक्षात ठेवा वाक्य, तर तुम्हाला पुढच्या जन्मी बैरा व्हावं लागेल. बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, या जगी बैरा प्रकरण आहे. बैरा जोगी नाही का, वासुदेव पांगुळ, हे खरं तर दिंडीत गेलो आनंद. आता आपण दिंडीतच माणसं आहे, आपल्या गावातून दिंडी जाते, त्यामुळे मला वेगळं सांगायला काही नको. पण खरं भजन जर असेल ना कुठला साहेब, भजन कोणतं ऐकावं? भाजीबारीचं चालूच आहे, त्यात काही विषय नाहीये. काय सांगावा त्या पाचीबारी? अहो याकडे यादीच आणून दिली. भजन ठेवलं होतं आम्ही आमच्या घरी, जुना काय त्यावेळेला मी 3रीला किंवा 4थीला असेल. भजनाला यादी आणून दिली, भजनांना काय काय लागतं. मोठा बंडल शिवाजी, वा रे वा. असो तुम्हाला तिकडे जायचं नाही, भजन असं हा आमच्या गावात तसं काहीच नाही. वा वा, अभिनंदन. महाराजांनी ठामपणे सांगितलं आमच्या गावात काहीच नाही. अगदी अभिनंदन आहे. भजन असंच असलं पाहिजे, तर ते भजन आहे. नाही तर पुढचं मला म्हणायला लावू नका. बघा ते वाईट. चला भजन ऐकावं, ते काकडा भजन म्हणाय. नेमकं दुर्दैव असं एक काकड्याच्या टायमाला हे वाकडं होतं. काकडा कधी असतो? 4ला पहाटे काकडा चालू, आणि पहाटे याची झोप साखर झोप लागते याला. जाऊ द्या, चला ऐकावं ते कीर्तन ऐकावं, पण माणसं भांडणं ऐकण्यामध्ये तरबेज असतात. ऐकू नका भांडण, मिटवा. तुम्हाला रेटण्यासारखं नसेल तर निघून जा, पण ते ऐकत बसू नका. विठ्ठल आनंद चालू आहे भांडणात. एक माणूस कीर्तनामध्ये आला आणि बसलेल्या लई चुळका. काय चालू? आता
सांगावं की ही गोष्ट जाऊ दे, चला ही गोष्ट विचारली तरी सांगू नये, सांगण्याची गरज नाही आणि ऐकण्याची सुद्धा गरज नाही. काही गोष्टी अशा असतात का त्या विचारल्या तर सांगाव्यात, हो, आणि काही गोष्टी अशा असतात का त्या विचारल्या नाही तरी सांगितल्याशिवाय होऊ नये. या मुद्द्याकडे मला यायचं आहे. आपल्याच मानोळी गावातले एक महाराज होते आणि अशी वस्तीवर राहत होते. योग असं झाला, उन्हाळ्याचे दिवस होते, अग्नी लागला महाराजांच्या घराला. महाराजांचं जाळतो, तुमचं कशाला कोणाचं आधी जाळून टाकलं, त्याचं घर जळलं. महाराज गावात आलेले होते, दर्शन करून हॉटेलमध्ये पेपर वाचत बसलेले होते. योगायोग असा का ज्या रानामध्ये राहत होते तिथं घर जळून गेलं, राग झाली, सगळा संसार जळून खाक झाला माय बापांनो. आणि महाराज गावामध्ये बसलेले चहा पित आहेत. त्यांच्या घराशेजारी राहणारा एक आला, महाराजांना जय हरी केला. महाराजांनी आता आपला जवळचा माणूस आला म्हणून त्याला चहा सांगितला. घाटा 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 चहा प्याला, काहीच बोलला नाही. आणि तेवढ्यात महाराजांच्या जिव्हाळ्याचा एक व्यक्ती होता. असतात काही जिव्हाळ्याचे, काही कार्य करणारे असतात, ते जाऊन मोरदे. जिव्हाळ्याचा व्यक्ती आला आणि त्याने महाराजांकडे बघितलं. महाराज जय हरी, जय हरी म्हणल्याबरोबर तो म्हणला, महाराज अहो गावात केव्हा शिकाले? म्हणला 2 तास झाले. बसा बोलला जाता. अहो काय झालं? अहो तुमचं घर पेटलं, जळलं, राग झाली, सगळा संसार जळून खाक झाला. आता जय हरी गावात बसलात तुम्ही. तो मान बसलो. मग महाराजांनी त्याच्या अगोदर जो आला होता, ज्याला चहा सांगितलं, त्याला विचारलं, रामभाऊ, म्हणजे कीर्तनातला कोणी रामभाऊ, रामभाऊ अरे तू माझ्या घरून आला, जवळून आला, माझं घर जळलेलं तू पाहिलं? म्हणला हो. मग तू मला काही सांगितलं नाही, तुम्ही कुठं विचारलं? अरे गाढवाडी विचारायची गोष्ट आहे. ऐका ना माझ्या बाबांनो, आता समजा एक गोष्ट अशी आहे, या फॅन मधून एक सर्प पडला, समजा उदाहरण कर, आणि पडलेला मी तो पाहिला, फक्त मीच पाहिला, आणि तो तुमच्याकडे आता माणसांमध्ये घुसतोय. हे मला कळलं की आता हा सर्प माणसांमध्ये चाललाय, कुणाला तरी दोष करू शकतो. मग मी बघितल्यानंतर तो सर्प तुमच्याकडे येतोय, हे मी तुम्हाला सांगावं का सांगू नये? विचारल्यावर का अगोदर? बोलत चाल, बोलत चाल. हे कीर्तन बोल काय आमचं? अगोदर सांगावं का तुम्ही विचारल्यावर सांगावं? अहो या अगोदर सांगावं, तुम्ही विचारण्याची गरज काय? हा व्यवहार कसा आहे? जसा हा व्यवहार आहे ना, तुम्हाला त्याच्यापासून अपाय होणार आहे. तुम्ही आता अधोगतीला जाणार आहे. दोन्ही महाराजांनी 2 प्रमाणात देऊन गेले, अजून भरपूर प्रमाणात असे आहेत. महाराज म्हणतात की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो टाळ्या वाजवायच्या. सुंदर सुंदर असे मृदंगाचार्य झाले पाहिजेत. आणि दोन्ही कलेच्यात ना. वा वा. तुमचं काय नाव? वा वा वा. पुत्र देई ऐसा गुंडा, गुंडा नाही त्याचा तिन्ही लोकी झंडा. मुलं भावे नामदेव नाही, गोनाई सांगते. आता आलं पुन्हा पाचीकडं आपण. गोनाई सांगते, गोनाई, देवा मला जर पोरगा द्यायचा असेल तर असा दे. गोनाईने नवस केला देवा
आता काय सगळं हे मिक्स त्याला सवय नाही सवय जर पहाडी चाली काढला महाराज हो काळकरी मंडळी करता समजा माफी माग बरं सगळ्यांच्या 200 काळकरी असतात आमच्या खंदारकर महाराजांच्या फळावर वासवरांच्या फळावर पंढरपूरला वाळवंटामध्ये या काही काळकऱ्याला बाबाला सुद्धा माहीत नाही लाईट आहे हो. आणि मग त्या कीर्तनात महाराजांच्या चिंतनावर प्रमाण द्यायचे बाबा जे बोल प्रमाण द्यावं लागतात पण आता प्रमाण असे देतात तर बाबाला माग असं प्रमाण असे द्यायचे जे योग्य आहे आता जे महाराजांनी दिले असे प्रमाण द्यायचं असतं कीर्तनात बरं देव जाऊ दे 1 मिनिट सांग तुमच्या लक्षात येण्याकरता एक छोटंसं उदाहरण देतो जुन्या काळामध्ये गौंडी असायचे आता आहेत पण आता विटावाले त्यांना काही टेन्शन नाही पण पूर्वी दगडी बांधकाम करायचे आणि त्या दगडाच्या बांधकाम करत असताना मध्ये पूर्णी असायची बरं का मग त्या पूर्णीमध्ये भरण्याकरता का लागायचे आडापाटी चिपा पण त्या चिपा मापातला दिला तर ठीक आहे हो ना अवश्य पाठी चिपा लागायच्या मी पाहिलं डोळ्याने आता काही गावड्यांना टेन्शन नाही आता ते गवंडी आहे बरं ते जाऊ द्या आताचा विषय येत नाही पण महाराज कीर्तनामध्ये प्रमाण असे द्यायचे असतात ती गोणाई म्हणते मला कोरडा द्यायचा अशी सगळी गावातली तरबेज मंडळी आहे माझा विषय असा होता मी सांगतोय तुम्हाला सांगतोय तो तुमचा प्रश्न असा आहे की महाराज आम्ही तुम्हाला विचारलं नाही तरी सुद्धा तुम्ही सांगता याचा अर्थ काय तर महाराज म्हटले बाबांनो तुम्ही विचारण्याची गरज नाही तुम्ही न विचारता मी सांगतो याचं कारणच असं आहे का तुम्ही वायाला जाताय तुम्ही बुडताय हे आमच्या डोळ्यांना आम्हाला पाहवत नाही येतो येताचा कळवळा आणि म्हणून महाराज म्हणतात की म्हणून मी सांगतोय आणि तुम्हाला सांगतो अभंगाचं पहिलं
गणपती महाराजांच्या दिंडीत जायचं, बाप्पा वाजवायचं काम करायचं आणि दोन्ही काम करायचे, म्हणायचंही काम वाजवायचं. खरं तर आपल्या परिसराला संत सद्गुरू गणपती महाराजांची कृपा आहे. साधे साधे माणसं, ही डोंगरातले माणसं पण आत्मसात केल्यात सगळ्या ह्या गोष्टी. होत नाहीत महाराज. श्रीमंती, पैसा हे येऊ शकतं, येऊ शकतं, त्याला काही म्हणजे असं काही नाही की ते श्री महाराजांनाच भेटेल किंवा आमच्या किशोर महाराजांना भेटेल. पैसा कोणाला पण भेटतो, पैसे संपत्ती करता येते, पण परमार्थ हा घडण्याकरता त्याच्या पूर्वजन्मीचं सुकृत असतं. आमच्या बाबासाहेब महाराजांचा मुलगा सुद्धा वाजवतो, मला काही माहिती नव्हतं, पण एक दिवस प्रसंग आला तिथे वाजवलं तेव्हा कळलं की बाबासाहेबांचं मुलगा. विठ्ठल मी सांगतोय, सांगतो तुम्हाशी. आता हा एक शब्द आला तुम्हाशी. तुम्हाशी हा शब्द का वापरला तर मी जे काय सांगतो ते बाकीच्या जीवात्म्यांना सांगत नाही, जनावरांना नाही, पशूंना नाही, पक्ष्यांना नाही, कारण त्यांचा हा विषय नाही. परमार्थ करण्याची सामुग्री, परमार्थाचं ज्ञान म्हणजे हे फक्त मानवाला आहे. मानव हा ज्ञानवादी आहे आणि पशु हा भोगवादी आहे. पशु भोगवादी आहे, त्यांना भोगाचं ज्ञान आहे, परमार्थाचं ज्ञान त्यांच्याकडे नाही आहे, म्हणून तर ते पशु. ऐका मायबापांनो, आपण ज्ञानवादी आहोत, पण विषय आता असं झालेला आहे मायबापांनो साहेब, आता माणसं तुम्हाला भोगवादी जागा दिसतात का? बरं ऐका 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 ऐका, कीर्तन संपलं आपलं. मला सांगा, भोगाने काय प्रक्रिया घडते, म्हणजे भोग जास्त भोगल्याने काय घडतं? आता कळलं नाही का 2 वर्षात काय घडतं? आली तोंड बांधायची पाहिजे. अरे एक 2-4 वर्षापूर्वी एक रोग आला होता बघा, त्याचं नाव स्वाईन फ्लू. बरं का, आता मला काही जास्त कळत नाही. स्वाईन म्हणजे काय? इंग्लिश वाले सांगा ना. घ्या घ्या, काही अडचण नाही. ते खाल्लंय गाड वाटलं ते. आणि स्वाईन म्हणजे डुक्कर खाल्लं आणि 4 लोकांनी डुक्कर खाल्ली परदेशामध्ये जाऊन भरवेंनी, आणि त्याचा परिणाम त्यांना स्वाईन फ्लू झाला आणि त्या सगळ्या महाराष्ट्राला, भारताला, देशाला त्याचं भोगावं लागलं. आणि तुम्हाला एकच जाऊ द्या, मला बाकी दुसरी गोष्ट बोलण्यापेक्षा मी तुम्हाला एक आकडा भजनातलं प्रमाण देतो. भोगे जोडून या दिले. ऐकताय का तुम्ही? म्हणून काकडा वाचा, भजन वाचा, मालिका घ्या. टीव्हीची नाही म्हणत, टीव्हीच्या मालिकांना सरळ वाटलं. भजनी मालिका घ्या, दांडेकर मामांची घ्या, व्यंकट स्वामींची घ्या, नाहीच कुठे मिळाली तर आपल्या गंगागिरी महाराजांची सुद्धा आता मालिका घ्या आणि ती मालिका वाचा. त्यांनी सांगितलं, भोगे रोग जोडून या दिले अनेक आलोची देव का सकाळपासून आलोची देव का अशी तयारी करायची. हा सुंदर आहे, सुंदर आहे. अरे हे कानावर इतकं गोड लागतं. आम्ही काही जास्त आता 2 वर्षात आमची पण भूक भागलेली नाही. आता हे कीर्तन म्हणजे 2 वर्षातलं पहिलंच असावं माझं बोलते प्रवचन केली. मग हा कारुणा का आला, कोरोना कसा आला? अरे तुमचे भोग वाढले की रोग वाढतात. तुम्हाला रोग नको असेल तर भोग कमी करा. सरळ उत्तर नाही देत. मग तुम्ही रोगी का झालात? आता बघा ना तुम्ही, डॉक्टर सगळ्या गर्दीच, बीपी, शुगर. आमचे ते बाबा फार सुंदर सांगतात, ते विनोदाला सांगतात. आमचे हिंदू नाही का, ते म्हणतात वांग मुळे काय नको नको ते आजार माणसांना जडली. याचं एकच मेव कारण असं आहे की तुम्ही भोग वाढले. तुका म्हणे पापे
वाढले की रोग वाढतात आणि म्हणून माय बापांनो भूक कमी करा, खाणं कमी करा, थोडं कमी खा. आता महाराजांच्या घरी मी जेवत होतो आणि महाराजांचा एक पुतण्या आहे, मला वाटतं छोटा भाऊ तो आहे का कीर्तन? हां आहे. तो मला म्हणाला महाराज अजून एवढी चतुर घ्या. मी काय घेईना झालं, पोट भरलेलं होतं, घेईना झालं. तो म्हणला महाराज तुम्ही जर घेतली तर मी आणखीन चतुर. मी त्याला म्हणालो तू पण घेऊ नको आणि मला पण देऊ नको. तो म्हटला का म्हणून? मी त्याला सांगितलं रात्रीचं जेवण हे कमी असतं. मग त्याला पुढचं माहिती होतं, पण त्यांनी मला सांगितलं का बरं कमी. मी त्यालाच विचारलं की त्यांनी प्रश्नाची उत्तरं पण सुंदर दिली मला. भोग कमी करा रोग कमी होतो, खाणं कमी करा रोग कमी होतो. तुम्ही हे आजार जे बळवलेले आहेत तर ते आमच्या भोगामुळे वाढलेले आहेत आणि त्याचं कमी करा ती गोष्ट तुम्ही काय होत नाही. आता 2 वर्ष झाले महाराजांनी आम्ही एक संस्था स्थापन केली. एवढ्या 5-6 महिन्यात या वर्षामध्ये आम्ही भरपूर फिरलो. कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही फिरलो, काय अडचण नाही. बघा बरं माझ्या गालाकडे बघा बरं तुम्ही सगळे ठसठस करता की नाही गाला, काही अडचण नाही आम्हाला, काही अडचण नाही. मग आम्ही काय करतो? आम्ही काहीच नाही करत, फक्त भगवंताचं नामस्मरण करतो आणि शाकाहारी जीवन जगतो. शाकाहारी जीवन जगा तुम्ही. आणि लोक पूर्वीच्या पदावर आता येणार आहेत सगळे. आता पहिल्यासारखी परिस्थिती येणार. पेट्रोल आता 150 झालं, ते आणखी 400 व्हायला पाहिजे. सायकलवर चालायचं शिकतात तुम्ही. आता बरेच पोरं भेटले मला, बाबा सायकल मिळेल का? म्हणून मिळेल. आता पेट्रोल या गोष्टी ज्या आहेत जाऊ द्या, मला अभंग सोडून बाजूला जायचं नाही आहे. महाराज म्हणतात की मी सांगतो तुम्हाला सांगतो का तर हे पशु भोगवादी आहे आणि मानव हा ज्ञानवादी आहे. आपल्याला ज्ञान आहे, आपल्याला ज्ञान देवानी शक्ती दिली. आता किती सांगू, वाजले किती बाबा? अजून आहेत 15 मिनिटं. बोलतो देवाने आम्हाला हे जे शरीर दिलं ना, देवी दिला देह भजन काय दिलं देवाने? दिले इंद्रिय हात पाय बोलता बोलता नाजूक स्वर घ्यायचा, काही आदरणीय म्हणजे ज्यांची देवावर श्रद्धा नाही, भक्तीवर कुठल्याच प्रकारची परमेश्वर ते म्हणतात देवानं ना आम्हाला काही दिलंच नाही. काय उत्तर आहे त्यांचं? देवाने आम्हाला काही काय द्यायला पाहिजे बरं देवाने? अरे हे घ्या ना उदाहरण, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग. अरे कोरोना काहीच नाहीये, याच्याही पेक्षा मोठा रोग आहे, त्याचं नाव भवरोग आहे. हा रोग काहीच नाही, हे शारीरिक ताप आहे.
पण भवरोग म्हणजे मृत्यूचा मृत्यू जन्म जरा दुःख आहे ना, आणि ते घालवण्याची शक्ती देवाने तुमच्या शरीरामध्ये दिलेली आहे राजांनो. काय काय दिलं त्याच्यासाठी तुम्हाला? हात दिले, काय करायचं हातात? काही लोकांना हात ऐका ना, हस्तस्य भूषणम दानम वस्त्रस्य भूषणम शास्त्रे भूषणम किं प्रयोजने सत्यम कंठस्य भूषणम. या कंठाने सत्य बोला, या कानाने शास्त्र ऐका. अरे माणसं काय काय ऐकतात मी आधीच प्रमाण देऊन गेलो. आता तर ते पोरांच्या कानामध्ये काय म्हणते होते याला फोन बरे नाही म्हणते, यालाच बोल. एक ट्रॅक्टरवर फिरलो, ट्रॅक्टर. मी त्याला जे हरी केला, त्याला जे हरी तर घेतलाच नाही, पण ट्रॅक्टर घेऊन महांगावर आला. आणि मग मी त्याला निरखून पाहिलं तर त्याच्या त्या डोळ्या कानामध्ये ते नाही का काय ते येडा फोन घातलेला. अहो काही काही माणसं एकटेच मिळत हे लक्षात ठेवा. हे कान त्याच्यासाठी नाहीत राजांनो, हे कान. तुम्ही ऐका रे कान माझ्या माझ्या विठोबाचे गुण. हे कान दिले देवाने. शास्त्र ऐकावं, देवाचं गुणगायन ऐकावं, भजन ऐकावं, कीर्तन ऐकावं, नाही तर तुम्हाला बहिण्या व्हावं लागेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला देवाने हात दिले, हाताने दान करा, स्वतःचा उदरनिर्वाह भागवा, कष्ट करा. पण ते कष्ट करत असताना एक काम करा. आता ते आपले जे आहेत ना नरेंद्र स्वामी, ते असं म्हणतात किंवा म्हणजे ते शास्त्रातच आहे. आता काय लावतात लोक शेटे महाराज म्हणे, असं चालतं का? हे शास्त्रातच आहे, पण शेटे महाराज म्हणे हे चालेल का? बरं सर, एकाने मला विचारलं, म्हणजे गाव महाराज तुम्ही बरेच अभंग घेता, जनी म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे, आणि तुम्ही काय म्हणे? म्हणलं आम्ही भजक आहे म्हणे. आमची एवढी अक्कल चालते का? अरे अभंग तर कोणी करावे, काय करावे? तेव्हा शास्त्र आहे, शास्त्रातच आहे. पण ते आमचे नरेंद्र स्वामी मानतात. काय म्हणतात ते सांगतो तुम्हाला. आपण जागा आणि दुसऱ्यांना जगू द्या. याचा अर्थ काय होतो की तुम्ही स्वतः कष्ट करून जगणं, स्वतःचा प्रपंच चालवणं हे तर गरजेचं आहे, पण तुमच्या आधारावर दुसरा कोणीतरी जगला पाहिजे, याला महत्व आहे. म्हणजे हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण मुस्कळात मारणं नाहीये. काही लोकांना त्याच्यात भूषण वाटतं, चौपट ठेवून दिली, बरी कमवली बाबा. त्याच्यासाठी हात नाही. हातो हाती वाजवू टाळी करू पातकाची होळी. पातकाची होळी करू पातकाची होळी. हातो हाती वाजवू पातकाची होळी करू पातकाची होळी. वा शाबास रे बा, याला म्हणतात पट्ट्या. असा पाठवाद वाजवायचा बघा. असा पाठवाद वाजवला का मग सांप्रदायिक जरा वाटतं, हे की नाही? तरुणी काय 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 मला काही त्यातली अक्कल नाही. ज्याच्यात कळत नाही त्याचं डोकं लावू नाही म्हणतात, असं पण आहे. पण आमचे हे पाठवायचे फार सुंदर आहेत. अरे गावातल्यांना मोठं करा ना तुम्ही, करा करा करा. अरे आपलं ते आपलंच, लोकांचं ते लोकच आहे. पण आपली अशी सवय आहे, आमची अशी सवय येते, दुसऱ्याचं ते आपलं आणि आपल्या याचा त्रास होतो, नाही का? जाऊ द्या, मला जायचं नाही, हे पण महत्वाचं आहे. हात दिले टाळी वाजवा, हात दिले दान करा. दान करायचं शिका गेलं म्हणत. आता काही लोकांनी खूप दान केलं, खूप दान केलं. कोरोनाच्या दान करा. शरीर माणसाचं आहे, मनुष्य देह आहे. मनुष्य देहाचे ज्ञानी असं म्हणून तुम्ही ह्या शरीरात ज्ञान प्राप्त करण्याचं हे साधन आहे. नवे नवे मोक्ष प्राप्त करण्याचं साधन म्हणजे माणसाचं शरीर आहे. आणि म्हणून माणसाचं शरीर असल्या कारणामुळं तुम्ही विसरलात, तुम्ही देवाला विसरलात, स्वतःला विसरलात, माणसं विसरले.
परिणाम त्याचा असा आहे विसरले तयार थोर घडले आणि पद्धतीने आणि म्हणून करता मुद्दाम हो मी तुम्हाला सांगतोय सांगतो तुम्हाला सांगतो माणसांना सांगतो माणसं हो तुम्ही माणसं आहात आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा आग्रह करतो आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला काय सांगता कशा करता सांगता तुम्ही माणसं आहात म्हणून सांगतो पण तुम्ही विसरून गेलात तुम्ही जनावरासारखे वागायला लागलेत हो पशुसारखे वागायला लागलेत पशुसारखा जीवन पशुतुल्य जीवन जगू लागले आणि याचा कळवळा आम्हाला येतो आईला येतो हा कळवळा कुणाला येतो मुलाचा बऱ्याच आहे तिथं हा म्हणाली झाला मुलाची चिंता कोण करतं खऱ्या अर्थानं बरं मुलाची काळजी आई करते मुलाचं हित आईच करते मुलाचं हित आई करते मुलाची चिंता आई करते आता काय ते आईचं जरा काय झालं थोडं मी म्हणणार नाही काहीच बरं का ते आईचं गाणं बी म्हणणार नाही मला ते येत बी नाही आणि अलीकडचा बघा किशोर महाराज बाबा काय झालं अलीकडे ते कीर्तनाचा बऱ्याच करून टाकते काय नाही कोणत्या गाठी रे गाथा आहे माफी मागतो तुमची बाबा गाथा आहे हा गाथ्यातला विषय नाहीये आई माझी थोडं पिऊन अरे वा अरे हे कीर्तन आहे याला करून टाकलं पाहिजे कीर्तनामध्ये असं नाही एवढंच नाही मुलाचं हित आई जाणते मुलाचं हित बाप जाणतो दुसरं जगातलं कोणी हित जाणत नाही बघा आपण लक्षात ठेवा ज्याचे आई बाप आहेत त्यांनी ही गोष्ट जरूर ऐका लेकराचे हित वाहे माऊली वाहे माऊलीचे हित वाहे माऊली लेकराचे हित वाहे माऊली वाहे माऊली गोड आहे असं ऐकलं ना असं जर ऐकलं उद्यापासून यायचे नाही की आता नाही असं नाही म्हणणार गोड आहे हात गोड आहे थोडा दम्मा नाही पण गोड आहे हा पाबर आहे ना आऊ ते ना उभाटे आहे उभाटे उद्या नाही उभाटे हात हात भजन कसं म्हणा लुच्च भजन नाही करायचं धाप देऊन पाहिजे सगळंच धाप मारल्यानंतर पुढच्या मुलाला पाहिजे सांग दिशी असं नाही आता सांगू तुम्हाला मी राऊताच्या आश्रमात शिकलेला माणूस बरं 4 वर्ष गुरुवर्य गुरुस्थानी रामभाऊजी महाराज गंगापूर पाकवादाच्या वादीनं मी मार खाल्लेला आहे आणि थाप शिकायला मला 15 दिवस लागले होते किती पाकवादाची थाप मी तुम्हाला कीर्तन झालो दाखवून दाखवतो कशी वाजवतात थाप हे जे सगळं आहे ना महाराज मृदंग म्हणजे मृदुंगाचार्य हा कीर्तनकाराचा बाप असतो बरं का लक्षात ठेवा मृदुंगाचार्य म्हणजे काय अहो एक एकर नांगरणं आणि एक कीर्तन वाजवणं घरी गेल्या गेल्या टोपलं चुचकावं लागत आहे आता ते सांगते नाही ताकद खर्च होते याला बाबांनी सुंदर प्रमाण दिलं का लेकुराचे हित हे चालेल आई माझी म्हणायचं नाही आणि आईचं हित आई मुलाचं हित जाणते बाप मुलाचं हित जाणतो आणि या जगाचं हित फक्त आणि फक्त आमचे संत जाणतात शोधून आले संत एवढं
तरी फार झालं. या जगाचं हित संत जाणतात आणि त्यांना तुमच्या हिताचा कळवळा आहे. तुमचा मनुष्य देह वायाला जाऊ नये म्हणून सांगतो आणि तुम्हाला सांगतो तुम्हाशी. महाराज काय सांगतात? बजारे विठ्ठला तुम्ही काहीही करा पण देवाला मात्र भजा. तुम्ही जर देवाला भजत नसाल, वरण खाल्लं तुम्ही असं व्हायला लागलं ते. तुम्ही देवाला भजत नसाल आणि नाही भजलात तर एकच मिनिटात सांगतो म्हणजे आपली वेळ संपली. बघा, ज्या माणसाच्या जीवनामध्ये उठल्यानंतर विधी कर्म नाही म्हणजे देवपूजा नाही, तो माणूस नसून तो कोण आहे मी तुम्हाला सांगतो. महाराज म्हटले काही नित्य नेमाविन आणि अन्न खाय तोची श्वान. म्हणजे ज्याच्या जीवनात कुठलाच नियम नाही तो कोण आहे? म्हणा हा श्वान म्हणजे समजत ना. म्हणजे ज्याच्या जीवनात भजन नाही, ज्याच्या जीवनात गळ्यात माळ नाही, कपाळात गंध नाही, नमस्कार नाही, अगरबत्ती नाही, हात जोडणं नाही, देवापुढे नमस्कार नाही, काय गंधद्वार आहे ना तुम्ही, मला आठवलं कामं केले त्यांनी. हा, ज्याच्या जीवनात गंध नाही, ज्याच्या जीवनात कपाळाला गंध नाही, गळ्यामध्ये माळ नाही, ज्याच्या जीवनात नियम नाही, कुठलाच नियम नाही. कोणताच नियम करा ना, माळ जपण्याचा करा, नमस्कार करण्याचा करा, गंध लावण्याचा करा, देवपूजा करा, तुळशीला पाणी घालण्याचा करा, कुठला तरी आई वडिलांचं दर्शन करा, देवघरासमोर जा, तिथे नमस्कार करा, करा करा करा. पण काहीच करत नसेल तर महाराज म्हटले काही नित्य नेमा विन आणि अन्न खाय तोची श्वान. श्वान म्हणजे काय? बोला वाजले 10. पुत्रा म्हणजे पुत्राच आणि तो माणूस नाही म्हणून मी सांगतोय आणि तुम्हाला सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला. आणि एवढं करून तुम्ही जर नाही केलं तर नाही तरी गेला. आणि भजनात एवढी ताकद आहे तुम्हाला सांगतो. त्याचा रोग जातो, त्याचा बीपी जातो, त्याचा शुगर जातो. अरे 4.5 वर्ष झाले मला 550 शुगर जात असं. आपल्या जे डॉक्टर आहेत ना आपले धावडे सर, त्यांच्या मला 3 गोळ्या चालू होत्या 500 पावाच्या, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि आता मात्र मला एकही गोळी नाही. मी आमच्या महाराजांना सांगितलं ते औषध, बरेच जणांना सांगितलंय आणि ते घरच्या घरी औषध आहे, त्याला काही लागत नाही. भजन करा तुम्ही, मोकळे व्हा, दनादन भजन करा, काय हरकत नाही. महाराज माणूस आनंदी होतो. सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला तुमचा जन्म व्हायला जाऊ नये म्हणून सांगतो आणि तुम्हाला सांगतो. महाराज अहो तुम्ही जे सांगता की देवाला भजलं नाही तर आमचा जन्म व्हायला जाईल, पण आमच्याकडे सर्व आहे ना. हो, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, धन आहे, नाते गोते, माणसं आहे, पत्नी आहे, मुलं आहे, भरपूर आहे. महाराज म्हणले राजा ते जे तुझ्याकडे जेवढं काय देव वजा करता जे आहे ना तर ते असं आहे महाराज. ते कसं आहे आता एक गोष्ट, एक आतली गोष्ट, कीर्तन झालं आता इथं सांगतो पण तुम्ही कोणाला सांगू नका. म्हणजे मी ज्याही सांगतो तुम्ही काय कोणाला सांगू नका. एक कानात सांगतो तुमच्या, म्हणजे माईक मध्ये सांगतो
फक्त तुम्ही कोणाला सांगू नका, म्हणजे आमचा काही खेळ होणार नाही. अरे राजांनो, असंही जाऊ द्या, हिंदूचा भाग सोडून द्या, पण देव वजा करता आपण जीवनात जेवढं काय कमवतो, जेवढं काय करतो, हे सगळं कसं आहे. हरिपाठ म्हणता का तुम्ही? हरिपाठ येतो की मग? किती चांगले येतो, करा बरं वरी बोट. 2 सगळ्याला, अख्ख्या गावाला वा, धन्यवाद, सगळ्यांच्या पाठ आहे. तर त्यात एक छोटंसं प्रमाण शेवटचं चरण आहे हरिपाठातल्या अभंगाचं, शेवटचा अभंग आहे. आणि ती मी म्हणतो, तुम्ही फक्त त्याचा अर्थ जाणून घ्या. वेळ संपली आपली. लटिका, बोला ना ज्याच्या पाठ येते. लटिका सर्व हा वाया. बस, आता काय काय आलं याच्यात? आता कशाला वाचू, पाढा उगच आहे का नाही? जे काय सगळं आहे. बायका, पोरं, घर दार, चावडी बिराड. आणि म्हणून त्यांना सोयरा मानतात लोक, बरं का. सोयरा म्हणायचो, जो सोय लावतो तो सोयरा. आणि बाकीचं जे आहे ना, तर जन हे मग त्याच्यात सगळं आलं बरं का. आता कोरोनाच्या काळात शिकलं की सर्व, कोणीच कोणाचं नाही मग, हो ना, कोणीच नाही. बायको आजारी पडली तर नवरा लांबून जायला लागला, आई आजारी पडली, बाप आजारी पडला, पोरगा आजारी पडला स्वतःचा, अहो त्याला गोठ्यात ठेवलं तुम्ही आणि त्याला सांगितलं इकडे यायचं नाही. रावरीतली घटना आहे. एक माणूस आला, मुंबईला होता पोरगा. बापाने रात्री 12ला आला गाडीवर या, त्याच्या बापाने सांगितलं मागच्या वर्षीची घटना, खबरदार आतमध्ये यायचं नाही. गाडगे आश्रमात राहिला रात्र आणि सकाळी नगरला दवाखान्यात गेला. ही घटना कोरोनाने घडवली. म्हणजे ही घटना देवाने तुम्हाला सांगितलं, आधी यांनी सांगितलं सगळ्यांनी. आमच्या महाराज लोकांनी सांगू कटले नाही कोणाचे कोणी. आम्ही म्हणायचो नाही रे, नाही कोणाचे कोणी वा. की आपलं कोणीच नाही. आपला कोण आहे तर एकटा भगवंत आपला आहे. म्हणून एक अभंग मी म्हणून जाईल. आपला तो एक देव करून घ्यावा, त्याला म्हणा देव माझा आणि मी देवाचा. म्हणून महाराज म्हणले का तुम्ही किती जरी प्रयत्न केला, जे तुमच्याजवळ बाकीचं सर्व आहे तर ते असं आहे का करिता भरोवरी सरळ म्हणूया. करता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावशी वाहत वाहत जाशी. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं की तू देवाला बसला पाहिजे. त्या साधकाला पटलं, त्या भक्ताला ती गोष्ट कळाली आणि तो उठून उभा राहिला. आणि माझ्या तुकोबारायांना विचारलं, महाराज आता मला देवाला तुमच्या भजावंसं वाटतंय, माझी इच्छा झाली, तुमचा बोध मला झाला, आता मी देवाला भजण्यास तयार आहे. पण अहो महाराज मला एक सांगा ना, त्या पांडुरंगाला भजण्याकरता आमच्याकडे काय काय असलं पाहिजे. तर तुकोबाराने सांगितलं, महाराजांनी सांगितलं, राजा माझ्या देवाला काहीच लागत नाही.
काही न लगे एक भावाची कारण तुका ज्ञान विठोबाची करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची ये पुरी वाहवशी विठोबार यथावकाश आपल्या संकल्पित वेळेत मी या अभंगावर बोलण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्थ साधू संतांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी सेवेला विराम द्यायचा आहे. जाता जाता पुन्हा एकदा मानुली गावामधून आपले तिन्ही महात्मे ज्या सत्पुरुषांच्या आशीर्वादानं आणि आपल्या गावातील सर्व महाराजांच्या सुंदर मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी आपल्या गावचे सुपुत्र आमचे किशोरजी महाराज जाधव आणि आम्ही एका संस्थेमध्ये आम्हाला योग आला आणि त्या माणसाने आम्हाला संस्थेमध्ये घेतल्याच्या नंतर आम्ही ते कशा करता संस्था स्थापन केली काय वगैरे आम्ही काही बारकाव्यात गेलो नाही. पूजनीय महाराजांच्या सांगण्यावरून आम्ही त्या संस्थेत गेलो. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की ही संस्था कशासाठी आहे, या संस्थेचा संस्थापक काय करतो आहे या आमच्या निदर्शनास आलं. आणि आल्याच्या नंतर मग आम्ही थोडासा पश्चाताप केला की बा कीर्तनकार माणसं आणि एवढी हुशार माणसं आम्हालाही ते कळलं नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की आता आपण असं असं करू. आम्ही एक संस्था स्थापन केली बरं का, हिंदू धर्म रक्षक संत वारकरी परिषद स्थापन केली. बाबा त्याचे संस्थापक आहेत आपले किशोरजी महाराज. आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं जवळपास आमच्या 1000 ते 1200 लोक जवळपास आमच्या संस्थेशी संलग्न झालेले आहेत. मी त्याचा 13 जिल्हे आणि त्या संस्थेचा मी एक राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. 13 लोकांची ट्रस्ट आहे. त्या आमच्या संस्थेचा महाराजांचा आमचा असा उद्देश आहे की ही संस्था कशासाठी केलेली आहे. तर त्या संस्थेचा असा उद्देश आहे आमच्यावर कसं दादांपाशी बोललो मी ती गोष्ट की आमचा उद्देश असा आहे, ज्या गावात मंदिर आहे पण पूजा होत नाही, अर्चा होत नाही, मंदिर पडलं आहे, काम त्या मंदिराचं होत नाही, ग्रामस्थ एकत्र येत नाही बरं. आणि असे काही गावामध्ये घटना पण घडतात. माझ्या गावचं कणगरचं उदाहरण सांगतो. 11 मूर्ती भग्न पावल्या होत्या बरं. कसं आमच्या गावात मीटिंग भरली का पहिलं भांडण, कामाचं पुढचा विषय पुढे, हे असं चाललं जवळजवळ बऱ्याच वर्ष. मग आम्ही काय केलं की त्या मूर्तींचं संशोधन केलं. दिंडोरीचे आपले जे काय दादा आहेत मोरे दादा, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि 11 मूर्ती तुटलेल्या फुटलेल्या, पाय तुटलेले, कोणाला काय मोठं गाव आहे कणगर, तर त्या 11 मूर्ती आम्ही स्थापन केल्या. स्वर्गीय वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज सावखेडा त्या बाबांच्या हस्ते आम्ही त्या मूर्ती बसवल्या आणि प्राणप्रतिष्ठा केली. त्याचा परिपाक असा झाला की आम्हाला बराच त्याचा फायदा जाणवला. म्हणून आम्ही त्या संस्थेचा आमचा उद्देश आहे का गावात मूर्ती आहे पण तिची पूजा अर्चा होत नाही, एखाद्या मालकार्यावर अन्याय होतोय, एखाद्या धार्मिक कामामध्ये व्यत्यय येतोय, तिथं परधर्मीय लोक तिथं त्रास देत आहे. म्हणून आम्ही त्यासाठी आमची संस्था उभी आहे. दुसरी गोष्ट, एखादा मालकरी आहे, गरीब आहे, वारकरी आहे पण त्याच्या मुलीचं लग्न करायचं पण पैसा नाही आहे, तर आम्ही या संस्थेतले सगळे सभासद पैसे गोळा करून आम्ही त्या मुलीचं लग्न करणार, त्या मालकाला मदत करणार. असा अजून एक गोष्ट आहे की आम्हाला एक जागा मिळाली तर आपल्या नगर मनमाड हवेला वाणी पाटील मळा आणि त्या ठिकाणी जागा दिली एका भक्ताने.
तर आम्ही त्या ठिकाणी असं करणार आहे की तिथे वारकरी शिक्षण संस्था स्थापन करणार आहे. पण ती अशी आहे की जे मुलं आम्हाला संस्थेत घ्यायचे त्या मुलाकडून कुठलाही पैसा घ्यायचा नाही आणि त्याला हे पखवाज पिठी गायन हे सगळं करायचं आहे. तर आमची जी काही हिंदू धर्म संत वारकरी परिषद आहे तर या संस्थेची आम्ही स्थापना केली. कशाकरता सांगू लागलो तर या संस्थेचे संस्थापक तुमच्या गावचे सुपुत्र आहेत. काय वाजवतो आम्ही त्यांनी दुसऱ्याला दिलं होतं. मी सांगितलं की महाराज आता या संस्थेचा अध्यक्ष कीर्तनकार असावा आणि तो आज्या शुद्ध जीवन जगणारा माणूस असावा, निस्वार्थ माणूस असावा. अशा पद्धतीची आम्ही चांगलं काम आपल्या गावच्या सुपुत्रांच्या सोबत करत आहोत. वारकरी संप्रदायाचं आम्ही काम करत आहोत. आणि एखादा जाता जाता एकच गोष्ट मला करायची, पांडुरंगाला प्रार्थना का बऱ्याच लोकांनी आरोप केले बरं का बाबा, तुमचा देव पुढे गेला त्यानं दार लावून घेतलं. त्यानं घेतलंच ना, तुम्हाला व्यसन घालायसाठी तर दार लावलं, त्यानं दार लावून बसला, असं झालं तसं झालं. अहो काही नाही, देवाने तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही कसे वागा, कसे जगा आणि कशा पद्धतीनं जीवन जगा हे सर्व आणि सूत्रसंचलन. अरे अहो त्याचे तर हातात दुरी येऊ ईश्वराच्या, त्यानं केलं. पण त्यालाच प्रार्थना या सप्ताहाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करतो. देवा आता भरपूर झालं, आता बरीच जागेवर आले, आता कोरोनाचं संकट घालव, 2 लाटा झाल्या, आता तिसरी काय येऊन देऊ म्हणजे हे चालू होईल सगळं जरा परमार्थ धन येणं नाही का. अहो काय काय परिस्थिती देवा, म्हणून ती होऊन देऊ नको. आणि कोरोनासारखा आजार, कोरोनासारखा महामारीचं जे संकट आहे ते जगावरून दूर हो अशा प्रकारची प्रार्थना करतो. गळ्यात माळकापडाला गंध, आषाढी कार्तिकी आनंदी पंढरीची वारी आणि नित्य नेमाने भगवंताचं चिंतन करा. ज्ञानेश्वर